नमस्कार विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून काय होईल इथून पुढच्या भरतीच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत टाइम पोहोचत राहतील। तर विद्यार्थी मित्रो, आजची व्हिडिओ यासाठी महत्त्वाची आहे की आता लवकरच पवित्र पोर्टल ऑन होणार आहे आणि ऑन झाल्यानंतर आपण कुठल्या वर्गासाठी पात्र ठरतोय, कोणत्या वर्गासाठी आपली क्वालिफिकेशन आपल्याकडे हवं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। याच्यामध्ये तुमच्या सर्व जे काही शंका कुशंका असतील त्या दूर होण्याचा प्रयत्न किंवा करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रो, तुमच्या पुढे हे एक पीडीएफ पाहायला मिळते, बरोबर। मग आता ही पीडीएफ आपण जर पाहिली, या पीडीएफ मध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे की कशा प्रकारे तुमच्याकडे अर्हता पाहिजे। ओके, ठीक आहे, आपण सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, की शुद्धीपत्रक प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत हा जो काही GR आहे हा 25 फेब्रुवारी 2019 रोजी काढलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर विद्यार्थी मित्र बघा की ज्या वेळेस पवित्र पोर्टल 2017 सुरू झालं, त्याच्यानंतर हा GR काढण्यात आला फेब्रुवारी मध्ये 25 चा, त्यावेळेस की एक स्पेसिफिक अशी शैक्षणिक अर्हता कोणती हवी, कोणत्या गटाला कोणता शिक्षक, त्याची क्वालिफिकेशन काय हवं, त्याची शैक्षणिक पात्रता कोणती हवी हे आपल्याला तिथे पाहायचं आहे, दिलेलं आहे की। आणि त्यामुळे आता इथून पुढचा संभ्रम जो आहे आपला दूर होईल की आपण नक्की कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत हे आपल्याला ते समजायला मदत होईल। ओके, बघा तर विद्यार्थी मित्र, आता पुढे जाऊ आपण थोडंसं। बघा आता शुद्धीपत्रकामध्ये काय सांगितले बघा की ज्यावेळेस निर्णय, शासन निर्णय समक्रमांक दिनांक 7/2/2019 हा जो निर्णय आहे, हा निर्णय वाचल्यानंतर त्याच्यासोबत हा निर्णय जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो। मग हा निर्णय नक्की काय आहे ते आपण आता बघूया की शैक्षणिक अर्हता कशा प्रकारे इथे दिलेली आहे। आता शैक्षणिक अर्हता कोणकोणती आहे, सगळ्या ही राज्यपाल यांचे सचिव असतील राजभवन मुंबई, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव असतील किंवा विविध प्रकारचे काही जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवलं, हे आपल्याला एवढं गरजेचं नाहीये। आपण आपली शैक्षणिक अर्हता कोणती आहे ह्याच्याकडे आपण वळूया। बघा आता सुरुवात पहिली आपण बघूया इथे की इयत्ता 1ली ते 5वी यासाठी कोणती अर्हता लागते। आता तुमचा अध्यापनाचा विषय कोणता आहे याच्यावर सगळं दिलेलं आहे बघा। हा एक टॅब दिलेला आहे, याच्यामध्ये हा कॉलम आहे तो अध्यापनाचा विषय दाखवतो आणि इकडचा जो टॅब आहे हा टॅब तुमची शैक्षणिक अर्हता दाखवतो। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रो की ज्यावेळेस तुम्ही इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठी तुम्हाला शिकवायचं आहे। आता तुम्हाला हे माहितच आहे की इयत्ता 1ली ते 5वीला शिकवत असताना आपल्याकडे कोणती सगळे विषय शिकवणं गरजेचं आहे, सगळे विषय आपल्याला येत असणं गरजेचं आहे। मग त्यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे बघा, व्यावसायिक अर्हता काय पाहिजे आपण पाहूया। बघा, मान्यता प्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक म्हणजे इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। बघा विद्यार्थी मित्रो, की ज्यावेळेस तुम्ही इयत्ता 1ली ते 5वी साठी फॉर्म भरणार आहात किंवा इलिजिबल आहात, कशावर ठरत आहे की तुमची 12वी पास तुम्ही पाहिजे आणि तुमच्याकडे मान्यता प्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच काय विद्यार्थी मित्र की DED ही पदविका तुमच्याकडे पाहिजे। आता त्याला दिलेलं आहे, त्यास कोणतेही नाव असो, DED असेल, DTED असेल, ED असेल, हे विविध प्रकारचे नाव आपण आजकाल पाहतो। मग ही यापैकी कोणतीही तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे। याच्या व्यतिरिक्त किंवा मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक समकक्ष त्याच्या पॅरलल असलेली परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याकडे 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील DBEL ED परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजे बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन, जसं की DTED किंवा DLED हे एक निघालं, त्या प्रकारे तुम्हाला 4 वर्षाची पदविका ही इथे असणं, ही पदवी असणं गरजेचं आहे। बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशन ही तुमच्याकडे असणं इथे गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही इथे पात्र होऊ शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे जर मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह प्राथमिक उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षाची शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा। आता इथे महत्वाचा पॉईंट दिला मित्रांनो की विशेष शिक्षण म्हणजे काय। आता जे काही व्यंग, ज्या विद्यार्थ्यांमध्ये व्यंग आहे त्या व्यंग विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी
ज्याला आपण काय म्हणतो शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवण्यासाठीची जी काही पदविका पाहिजे, जर ती पदवी तुमच्याकडे असेल तर तरी सुद्धा तुम्ही पहिली ते 5वी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र ठरू शकता. पुढे दिले बघा अजून एक किंवा दिलेला आहे की राष्ट्रीय शिक्षक तसेच राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक म्हणजे 12वी तुमची कमीत कमी 45 गुणांसह उत्तीर्ण पाहिजे. आणि तसेच डीटीएड, आता तुम्हाला मागाशी म्हटलं मी डीएल ईडी किंवा डीएड असेल किंवा डीटीएड असेल असे वेगवेगळे नावं आपल्याला आजकाल पाहायला मिळतात. मग त्या प्रकारे कोणतीही डिग्री तुम्ही पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे हे नसेल तर तुमच्याकडे अजून मान्यता प्राप्त विद्यापीठाची जी काही पदवी परीक्षा आहे त्याला आपण बीएड म्हणतो, ती बीएड परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण असाल तरही सुद्धा तुम्ही पहिली ते 5वीला ग्राह्य धरू शकता. परंतु विद्यार्थी मित्र हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे बघा इथं की जर तुम्हाला पहिली ते 5वीला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला TET 1 हा पेपर पास पाहिजे. हे गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही जर बीएड पास असाल आणि तुमच्या TET 1 हा पेपर जर पास असेल तर तुम्ही पहिले 1 ते 5 या वर्गासाठी पात्र असाल. परंतु विद्यार्थी मित्र तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ब्रिज कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्र याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये याचिका पडलेल्या आहेत आणि याचे निकाल प्रलंबित आहे. आता या भरतीमध्ये याच्यावर काय निकाल येईल हे याच्या पुढच्या भरतीवर अवलंबून असेल. परंतु आता जी भरती होणार त्याच्या निकालाच्या जे मान्य कोर्ट आहे न्यायालय यांच्या निर्देशानुसार पुढची भरती प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु मागच्या भरतीमध्ये हा एक क्रायटेरिया त्यांनी दिलेला होता की बीएडचा विद्यार्थी सुद्धा येता पहिला कॅपेबल इलिजिबल होऊ शकतो जर ह्याच्याकडे पेपर 1 TET पेपर 1 किंवा CTT पेपर 1 पास असेल तर. ओके, पुढे बघा विद्यार्थी मित्र. बघा आता पुढे आहे बघा, जर विद्यार्थी मित्र तुमच्याकडे आता पहिली ते 5वी झालं, पहिली ते 5वीला आपण कोणी तिथे इलिजिबल आहोत जेणेकरून जर बीएड डीएड असेल आणि पेपर 1 असेल TET CTT जर पात्र आहोत. परंतु जर तुम्हाला 6वी ते 8 साठी जर लागायचं असेल तर तुमच्याकडे स्पेसिफिक अशी डिग्री असणं गरजेचं आहे, म्हणजेच पदवी असणं गरजेचं आहे. आता बघा तुम्हाला जर तुमचं BA BCom आणि BSc हे पदवी तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. जेणेकरून बघा आता जर तुम्ही इथं विषय इंग्रजी असेल, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी आणि संस्कृत जर हे विषय तुम्ही शिकवणार असाल तर तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा 50 गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किती गुणांसह विद्यार्थी मित्र? 50 गुणांसह तुम्हाला ती पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पुढे आहे मान्यता प्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच डीएड, त्यास कोणतेही नाव दिलेले असू शकतं, ते उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किंवा शिक्षणशास्त्र पदवी म्हणजेच बीएड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड विशेष शिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर विद्यार्थी मित्र तुम्ही जर इयत्ता 6वी ते 8वी साठी तुम्हाला जर काम करायचं असेल, जॉबला नोकरी लागायचं असेल, शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुमचं पदवीमध्ये तुम्हाला 50% असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं डीएड असणं गरजेचं आहे किंवा बीएड असणं गरजेचं आहे, दोन्ही असणं गरजेचं आहे. विशेष शिक्षण असेल, विशेष विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शिक्षण घेतलं, बीएड घेतलं असेल तर ते सुद्धा इथे ग्राह्य आहे. परंतु इथे असताना तुम्हाला पेपर TET पेपर 2 किंवा CTT पेपर 2 इथे पात्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित किमान 45 गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असाल आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र 1 वर्षाची पदवी म्हणजेच बीएड, आता बघा आता सध्याच्या याला बीएड 2 वर्ष झालेलं आहे, आता पुढे 4 वर्षाचं बीएड झालेलं आहे, परंतु अगोदर हे बीएड 1 वर्षाचं होतं, ती सुद्धा पदवी इथे ग्राह्य धरलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे विद्यार्थी मित्र जर तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून काय असेल ते असू शकतं की मान्यता प्राप्त मंडळाची 50% गुणांसह उच्च माध्यमिक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 12वी ज्यावेळेस तुम्ही पास होणार आहात ते 12वीला तुम्हाला 50% गुण आवश्यक आहेत आणि संबंधित विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. किंवा 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन हे सध्या तरी नवीन मी ऐकतोय, परंतु ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त नाहीये प्रचलित, परंतु बाहेर आहे, हे इथे तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु हे सुद्धा तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, या 6वी ते 8वी या वर्गासाठी पात्र असू शकता. आणि विद्यार्थी मित्र बघा इथे पुढे बाकी तुम्हाला जे काही
पार्शियन विषय, हा पार्शियन विषय जर शिकवायचा असेल किंवा तुम्ही त्यातलं जर तुमच्या डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र आहात. ओके, पुढे बघूया. अशा प्रकारे अजून आहे अरेबिक आहे, त्याच्यानंतर तुमचं गणित. आता बघा, आता हे विषयावर जर आता गणित मेन विषय आला बघा. आता आपल्याकडे खूप असं गैरसमज निर्माण होतो की गणित या विषयासाठी कोण कोण पात्र आहे. मी बीएससी केली याचा अर्थ मी गणिताला पात्र आहे का, मी एमएससी केली याचा अर्थ गणिताला पात्र आहे का. तर हे इथे तुम्हाला क्लिअर होते बघा की जर तुम्ही गणित हा विषय शिकवणार असाल तर तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे गणित किंवा संख्याशास्त्र, म्हणजेच आपण त्याला म्हणतो बघा की गणित म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि संख्याशास्त्र म्हणजे काय विद्यार्थी मित्र की स्टॅटिस्टिक्स, हे जे काही आहे हे तुमच्याकडे 2 विषय असतील किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षा संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण तुम्ही पाहिजे आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण पदविका किंवा काय पुढे दिलेलं याच्यामध्ये त्यास कोणतेही नाव दिलेले असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड विशेष राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण. म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्र की ज्यावेळेस तुम्हाला 6वी ते 8वी साठी फॉर्म भरताय आणि त्यावेळेस तुम्हाला गणित विज्ञान तुमचं बीएससी झालेलं आहे आणि तुम्हाला गणित शिकवायचं आहे, मग इथे तुम्ही बीएससी केमिस्ट्री, बीएससी फिजिक्स, बीएससी बायोलॉजी, बीएससी झुलॉजी, बीएससी मायक्रोबायोलॉजी, बीएससी बाकीचे काही जे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत ते सगळे या सब्जेक्टनं तुम्ही जर बीएससी केले असेल तर तुम्हाला गणित हा विषय शिकवण्यासाठी तिथे इलिजिबल नाही आहात. तुम्हाला जर गणित विषय शिकवायचा असेल तर तुम्हाला स्पेसिफिक हा गणित किंवा संख्याशास्त्र हा विषय तिथे असणं गरजेचं आहे, ते पण 50% तुम्हाला ती पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किंवा राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त विद्यापीठाची 45 गुणांसह पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्ही गणित विषय शिकवणार असाल 6वी ते 8वी साठी तर तुमच्याकडे काय पाहिजे, तुम्ही ज्यावेळेस पदवी पूर्ण करणार असाल त्या पदवीला तुम्हाला कमीत कमी 45 गुण असणं आवश्यक आहे. तसेच 1 वर्षाची पदवी हे सुद्धा इथं ग्राह्य धरली जाणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मागच्या सेंटेन्समध्ये मी की अगोदरपर्यंत काय होतं, काही वर्षापूर्वीपर्यंत 2019 पर्यंत शायद की तुम्हाला 1 वर्षाचं बीएड होतं, परंतु तिथून पुढे 2 वर्षाचं बीएड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, मग हे जे काही आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. पुढे आहे बघा की मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक, म्हणजे तुम्हाला 12वीला 50% पाहिजे. तसेच 4 वर्षाची प्राथमिक पदवी, आता जी बीएससी बीएड आपण पाहतो बघा किंवा बीएलईडी, हे काही 2 पदव्या आता नवीन शिक्षण परिषदेने तयार केलेल्या आहेत. ह्या शिक्षण परिषदेने तयार केलेल्या ह्या पदव्या सुद्धा तुम्ही जर पात्र ग्रहण किंवा अर्हता प्राप्त केली असेल तर तुम्हाला ती काय मिळणार आहे, तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता, हे लक्षात असू द्या. ओके, पुढे जाऊ. थोडंसं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु हा खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक शंकेचं निरासन मिळेल की तुम्ही तुमचा विषय कुठला आहे, तुम्हाला मग कोणत्या विषयाला तुम्ही पात्र आहात किंवा कोणत्या वर्गाला पात्र आहात हे तुम्हाला इथे पूर्ण समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्र, स्किप थोडे करू नका, कारण स्किप केल्यामुळे काय तुम्हाला तुमची अर्हता नक्की काय, तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहात हे समजणार नाही. आता तुम्हाला विज्ञान शिकवायचं आहे समजा, तर विज्ञानासाठी तुम्ही कोण कोण पात्र आहात, मग की तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, त्याच्यानंतर रसायनशास्त्र, त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र, नंतर प्राणीशास्त्र, नंतर जीवविज्ञान, त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र, या पैकी कोणताही एक विषय तुम्हाला तुमच्या पदवीला असणं गरजेचं आहे शेवटच्या वर्षाला. आणि त्या वर्षाला असल्यानंतर तुम्हाला काय आहे की त्या वर्षी 50% म्हणजे त्या पदवीला तुम्हाला 50% असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया असा हवा आहे की तुम्ही फक्त पास नाही पाहिजे, तर तुम्हाला कमीत कमी 50% तिथं असणं आवश्यक आहे. 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण पदविका, त्यास कोणते नाव असू दे, डीएड असेल, डीएलईडी असेल किंवा बीएलईडी असेल, अशा प्रकारचे काही आहेत ते सुद्धा तुम्ही इथे जर पात्र असाल तर तुम्ही इथे काय असणार आहेत, विज्ञान विषय शिकवण्यासाठी पात्र असणार आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा जर तुम्ही शिक्षण परिषदेच्या जे काही तरतूद आहे त्यानुसार जर विद्यापीठाची पदवी 50 गुणांसह जरी पात्र असाल तरी सुद्धा तुम्ही 6वी ते 8वी साठी इथे पात्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तसेच जर तुम्ही 50% तुमचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं असेल आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षण पदविका पूर्ण असेल किंवा 4 वर्षाची बीएससी बीएड असेल तर तुम्ही इथे पात्र आहात.
हे इथं सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही कुठे कुठे पात्र आहात तुम्हाला समजतंय लगेच. आता पुढे महत्त्वाचा विषय बघा की जे BA आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा BA ला इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र हे विषय असतील. आता इतिहास आता हे तुम्हाला शिकवायचं आहे. समजा इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र हा विषय तुम्हाला 6वी ते 8वी शिकवायचा आहे. तर मग तुमच्याकडे कोणता विषय हवा आहे पदवीला? इतिहास पाहिजे, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयातील पदवी तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि ती पदवी तुम्ही 50 गुणांसह पास असणं आवश्यक आहे. 50% पास असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही DED आहे ते पास असावं लागेल किंवा BEd असेल ते पास असावं लागेल. आणि तुम्हाला TET किंवा CTT पेपर 2 इथे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2002च्या तरतुदीनुसार 45% गुण असणं आवश्यक आहेत. आणि बाकी तुम्हाला परत तेच मी सांगत नाही, परंतु लक्षात घ्या तुम्हाला कोणती अर्हता असणं गरजेचं आहे. ओके. आता पुढे आहे, जर तुम्ही दोन्ही विषय शिकवणार असाल, तुमची इच्छा असेल दोन्ही विषय मी शिकवणार आहे, तर दोन्ही विषय शिकवायचे असेल तर तुम्हाला गणित, संख्याशास्त्र, लाईफ आणि पर्यावरण या विषयांसह जे काही गणित आहे, संख्याशास्त्र आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, हे जे काही विषय आहेत हे विषय घेऊन तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला ओव्हरऑल तुमचं ॲग्रिगेट 50% असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर DED BEd असणं सुद्धा इथे गरजेचं आहे. 2002च्या तरतुदीनुसार तुम्हाला 45% असणं गरजेचं आहे. हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र की जर तुम्हाला दोन्ही विषय शिकवायचे असतील तर तुमच्याकडे कुठलाही विषय असला तरी चालतो. फक्त स्पेसिफिक जर तुम्ही एखाद्या विषयाला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, जसं की मला फक्त आणि फक्त विज्ञान शिकवायचं आहे, तर माझ्याकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र यातली पदवी आवश्यक आहे. जर मला फक्त गणितच शिकवायचं आहे तर माझ्याकडे गणित आणि संख्याशास्त्र म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असणं गरजेचंच आहे. त्याशिवाय मी गणिताला अप्लाय करू शकत नाही स्पेसिफिक विषयासाठी. हे पण तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके विद्यार्थी मित्र, आता पुढे जाऊ थोडंसं. आता 2 गट आपण पाहिले, इयत्ता 1ली ते 5वी पाहिलं आणि 6वी ते 8वी पाहिलं. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो तो बघा की विदाऊट TET, ज्यांना TETची गरज नाही असा गट. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये तुमच्याकडे काय काय आवश्यक असतं ते खूप महत्त्वाचं आहे. बघा हे खूप याच्यामध्ये तुम्हाला TETची आवश्यकता नाहीये. इथे फक्त तुम्ही टेट म्हणजे TIT शिक्षक अभियोग्यता व पात्रता परीक्षा ही तिथे पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके. आता बघा इयत्ता 9वी व 10वीच्या वर्गासाठी तुमच्याकडे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता कोणती पाहिजे हे आपण इथे पाहूया. जर तुम्ही इंग्रजी, मराठी, नंतर हिंदी, उर्दू, नंतर कन्नड, सिंधी, त्याच्यानंतर तेलुगू, गुजराती, नंतर तमिळ, मल्याळम, त्याच्यानंतर बंगाली, पंजाबी, त्याच्यानंतर संस्कृत, पाली, त्याच्यानंतर अर्धमहागधी, त्याच्यानंतर जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी या प्रकारचे जर विषय तुमचे असतील, तुमच्या जी काही पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल याला जर असतील तर तुमच्याकडे कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे बघा की तुम्ही जर 9वी 10वीला शिकवणार असाल तर हे विषय तुमचे जर असतील तर तुमच्याकडे तुम्ही जी पदवी या विषयामध्ये घेणार आहात ती पदवी तुमची काय असणं गरजेचं आहे, 50% तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही मान्यता प्राप्त संस्थेमधून शिक्षणशास्त्र पदवी BEd असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा इथे DED चालणार नाही, इथे तुम्ही BEd असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही BEd असाल तर तुम्ही इयत्ता 9वी ते 10वी या वर्गाला तुम्ही काय असणार, 9वी 10वीला पात्र असणार आहे. आणि तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवा बाळांनो, विद्यार्थी मित्र, कमीत कमी तुम्हाला इथे 50% गुण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता नवीन अभ्यासक्रमामध्ये जे काही आपण ऐकतोय की 4 वर्षाची जी काही BA BEd पदवी आहे ही तुम्ही 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही अगोदरच्या अभ्यासक्रमानुसार सिलेबसनुसार जर BEd कंप्लीट असाल 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं तर चालून जाईल, परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये जरी तुम्ही BA BEd कंप्लीट असेल तर सुद्धा तुम्ही इथे पात्र आहात. ओके. आता पुढे बघूया. आता पुढे बघा विद्यार्थी मित्र की पार्शियन काय आहे, पार्शियन. आता पार्शियन मध्ये आपण जर विचार केला बघा पार्शियन मध्ये तर पार्शियन मध्ये सुद्धा तुम्हाला
पार्शन विषयातली पदवी, त्याच्यानंतर सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पार्शन ही परीक्षा शेवटच्या तुमची पदवी वर्षामध्ये असणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे आलिम किंवा 50% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच बीएड असणं आवश्यक आहे, तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. जसं की आपण इतर भाषांविषयी पाहिलं तेच इथं तुम्हाला लागू होतं. जसं की अरेबिकला सुद्धा तेच लागू होतं. तुमच्याकडे 50%चा क्रायटेरिया पाहिजे आणि तुम्ही बीएड पात्र असलं पाहिजे किंवा बीएड पात्र असलं पाहिजे, ते पण 50% सहित. त्यामुळं हे जे तुम्हाला भाषा विषयासाठी एक सर्वांचं क्रायटेरिया जो काही शैक्षणिक अर्हता आहे हे सारखेच आपल्याला पाहायला मिळते. पुढे आहे आता गणित. आता बघा 9वी 10वी साठी गणित शिकवायचं असेल तुम्हाला, जसं आपण 7वी 8वीला पाहिलं तसं इथं सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की नक्की आपण ज्यावेळेस इयत्ता 9वी व 10वीला गणित विषय शिकवणार आहोत त्यावेळेस आपल्याला कोणती पदवी असणं गरजेचं आहे. बघा सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट ही की मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र तसेच तर विद्यार्थी मित्र बघा इथे आता मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री कोणती पाहिजे. बघा ज्यावेळेस आपण गणित शिकवणार आहे त्यावेळेस आपल्याकडं मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र ही स्पेसिफिक अशी डिग्री हवी. ज्यावेळेस आपण 9वी 10वीला गणित शिकवणार आहे त्यावेळेस आपल्याकडे बाकीचे विषय असून चालणार नाही विद्यार्थी मित्र. आपल्याकडे फक्त आणि फक्त गणित आणि संख्याशास्त्र म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हाच विषय गरजेचा आहे. तरच तुम्ही इयत्ता 9वी 10वीला गणित विषयासाठी पात्र आहात ही गोष्ट तुमच्या कायम लक्षामध्ये ठेवा. जर तुमच्या विषयातील तुमच्याकडे शेवटच्या वर्षाला हा विषय असणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही हा विषय घेऊन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 50% पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं बीएड असणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा तुम्ही आता नवीन अभ्यासक्रमामध्ये 4 वर्षाची पदवी जी आहे ही तुम्ही 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याला आपण बीएससी बीएड म्हणतो, बॅचलर ऑफ सायन्स एज्युकेशन अशा प्रकारे आपण तिथे म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही डिग्री इथे एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. हे सुद्धा तुम्ही इथे तुमच्याकडे असेल पात्रता तर तुम्ही गणित विषयासाठी इयत्ता 9वी ते 10वी साठी पात्र आहात. विद्यार्थी मित्र ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही आता पुढे याच्यानंतर तुम्ही जर विज्ञान हा विषय शिकवणार असाल तर विज्ञान सुद्धा तुम्हाला इथे तुमच्याकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र या विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षा संबंधित विषयासह 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हा क्रायटेरिया सगळ्यांसाठीच आहे की 50 गुणांसह तुम्हाला कंपल्सरी 9वी 10वी साठी तुमची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बीएड सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण जर बीएड नसेल तर तुम्ही एज्युकेशन मध्ये शिक्षक पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे बीएड पदवी असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेली 4 वर्षाची जी काही पदवी परीक्षा आहे बीएससी बीएड ही सुद्धा तुम्ही 50 गुणांसह असणं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्र जर तुम्हाला गणित विज्ञान आता भरपूर सायन्सच्या मुलांचा हाच प्रश्न असतो की सर माझा केमिस्ट्री आहे, माझा फिजिक्स आहे, माझा ए ग्रुप आहे फिजिक्स, परंतु मी मग गणिताला अप्लाय करू शकतो का? तर नाही विद्यार्थी मित्र, आपल्या पवित्र पोर्टल थ्रू आपण जेव्हा भरती होते त्यावेळेस आपण इथे इलिजिबल नाही आहोत. जर आपल्याकडे बीएससीच्या लास्ट वर्षाला शेवटच्या वर्षाला जर गणित असेल तर आणि तरच आपण इथे इलिजिबल आहोत गणित शिकवण्यासाठी. आणि बाकीचे विषय असतील तर आपण विज्ञान शिकवण्यासाठी इथे पात्र आहोत. पुढे आहे इतिहास. इतिहास हा सुद्धा तुम्हाला इतिहास जर विषय हा शिकवायचा असेल तर तुमच्याकडे इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विषयातील पदवी असणं गरजेचं आहे. ती सुद्धा पदवी तुमची 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच तुमची बीए बीएड ही नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेली पदवी 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही इथे इतिहास हा विषय शिकवू शकता. याचा अर्थ तुम्ही कोणताही विषय शिकू शकत नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्याकडे इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल तर आणि तरच तुम्ही इतिहास विषय शिकू शकता. अन्यथा तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त विषय असेल तर तुम्हाला हा विषय इथे मिळणार नाही. पुढे आहे भूगोल. हा भूगोल जरी आपण पाहिला, भूगोल हा विषय तुम्हाला जर पाहिजे असेल तर भूगोल हा स्पेसिफिक विषय तुमच्या बीएला कंपल्सरी पाहिजे आणि नंतरच तुम्ही काय करू शकता इथे अप्लाय करू शकता. ती सुद्धा पदवी तुमची 50% उत्तीर्ण पाहिजे. तुमच्याकडे बीएड ही पदवी पाहिजे. आणि जर तुम्ही नवीन अभ्यासक्रमानुसार पाहिलं तर तुमच्याकडे बीए बीएड किंवा बीएससी बीएड, कारण बीएससी ला सुद्धा जिओग्राफी हा विषय असतो विद्यार्थी मित्र. त्यामुळे बीएससी वाले विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. परंतु जर आपण तुमच्याकडे पदवी कोणती पाहिजे, पण बीएससी बीएड ही पदवी पाहिजे विद्यार्थी मित्र. इथे फक्त बीएससी बीएड हा विषय इथं असणं, बीएससी
म्हणजे फक्त बीएड आणि तुम्ही बीएससी उत्तीर्ण असणं इथं गरजेचं नाही, तर तुमच्याकडे बीएससी बीएड ही पदवी पाहिजे, ती सुद्धा तुम्ही इथून पात्र होऊन भूगोलासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही गणित आणि विज्ञान दोन्ही विषय शिकवायचे असतील तर तुमच्याकडे आता सांगितल्याप्रमाणे जे काही बीएससी विषय असतात, गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण, ह्या विषयामध्ये तुमच्याकडे काय पाहिजे, डिग्री पाहिजे आणि तुमच्या शेवटच्या वर्षाला 50% तुम्हाला जास्त ओव्हरऑल तुमचं ॲग्रिगेट 50%च्या वर आलं असलं पाहिजे आणि तुमच्याकडे बीएड सुद्धा पदवी असणं गरजेचं आहे. हे एक स्पेसिफिक असं यांनी दिलेलं आहे की जर तुम्ही दोन्ही विषय शिकवायला इच्छुक असाल तर, कारण आपण ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म निवडत असतो त्यावेळेस आपल्या समोर एकतर गणित, एकतर विज्ञान किंवा गणित विज्ञान असे 3 ऑप्शन आपल्या पुढे तिथे असतात. पुढे सामाजिक शास्त्र, समाजशास्त्र म्हटल्यानंतर तुम्हाला सगळं माहिती, त्याच्यामध्ये जेवढे विषय तुम्हाला इन्क्लूड केलेले पाहायला मिळतात, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, हे सर्व विषय तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हे विषय सर्व तुम्हाला जर याच्यापैकी कोणताही विषय तुमचा जर असेल तर तुम्ही समाजशास्त्र या विषयासाठी तिथे इलिजिबल आहात, अप्लाय करू शकता आणि ते 50% तुमच्याकडनं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं बीएड सुद्धा असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता दिलेली पाहायला मिळते. यानंतर तुमचं आहे संरक्षणशास्त्र. आता बघा, तुम्ही संरक्षणशास्त्रासाठी अप्लाय करायचं असाल तर तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे की मान्यता प्राप्त कोणत्याही विषयाची तुमच्याकडे एक डिग्री पाहिजे आणि तुम्ही याला इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर शारीरिक शिक्षणासाठी तुम्हाला खास, आता बघा या भरतीमध्ये शारीरिक शिक्षणासाठी खास जागा येण्याच्या शक्यता दाट आहेत आणि मग यासाठी तुम्हाला तुमचे जे काही बीपीएड आहे, बीपीएड कंप्लीट पाहिजे. ऐच्छिक विषयासह म्हणजे शारीरिक शिक्षक या ऐच्छिक विषयासह म्हणजे तुमचा विषय कोणता असू द्या, बीएससी असू द्या, बीकॉम असू द्या, बीए असू द्या, परंतु तुमचं बीपीएड असणं ते गरजेचं आहे. त्या बीपीएड मध्ये तुम्हाला 45% हे असणं गरजेचं आहे. ओके, पुढे पाहूया. आणि तुमची ज्यावेळेस बघा की शारीरिक शिक्षण विषयातील पदवी किमान 40% असं उत्तीर्ण असणं हे सुद्धा इथं गरजेचं असू शकतं. हे तुम्ही इथं चालू शकता. हे तुम्हाला विविध प्रकारचे इथे दिलेले आहेत. हे तुम्हाला सगळं पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर पाहायला मिळू शकता, कारण हे थोडंसं मोठं आहे. ओके, परंतु एवढं तुम्हाला इथे कॅपेबल इलिजिबिलिटी तुमची आहे ही इयत्ता पहिलीपासून 10वी पर्यंत तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता परंतु जर तुम्हाला उच्च माध्यमिकवर जर नोकरी लागायचं असेल तर तुम्हाला मग त्यासाठी काय आवश्यकता आहे बघा, की जर तुमच्याकडे विषय तेच असतील मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सगळे विषय म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर इंग्रजी, मराठी, हिंदी हे ज्या काही भाषा आहेत, आता तुम्हाला सगळ्या भाषा दिल्या बघा इथं की या ज्या भाषा आहेत ह्या भाषा तुमच्याकडे असतील तर तुम्ही या भाषांना अप्लाय करू शकता. हे भाषांना तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. काय मित्रांनो, पदव्युत्तर पदवी म्हणजे त्याच्यापुढे मास्टर आहे म्हणजे MSc, MCOM आणि MA हे तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे की आणि तुम्हाला 50% असं पदव्युत्तर पदवी सुद्धा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं बीएड किंवा एमएड हे सुद्धा तुम्ही इथं ग्राह्य धरू शकता, इथं तुम्ही वापरू शकता, हे सांगितलेलं आहे. बाकीच्या दिले तुम्हाला इथं की अरेबिक असेल, पार्शियन असेल, महाराष्ट्री प्राकृत या विषयासंदर्भात तुमच्या काही भाषा असतील त्या भाषा जर तुम्ही त्या भाषेमधून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असाल ती सुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे. ती पण 50% तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुमचं बीएड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा एमएड तुमच्याकडे असेल तरी चालून जाईल. ओके, पुढे आहे बघा, जर आपण पाहिलं स्पेसिफिक विषयाकडे आपण आलो समजा तर बघा आता पुढे आहे स्पेसिफिक विषय बघा. याच्यामध्ये दोन मिनिटं विद्यार्थी मित्र बघा, आता स्पेसिफिक विषय आपण जर पाहिलं तर बघा आता पुढचा विषय तो गणित. आता गणितामध्ये सुद्धा तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी पाहिजे गणितामध्ये किंवा संख्याशास्त्रामध्ये. जर तुमच्याकडे MSc मॅथमॅटिक्स असेल किंवा MSc स्टॅटिस्टिक्स असेल तर तुम्ही नक्कीच इथे पात्र आहात आणि तुमचं 50% गुण सुद्धा तिथे आवश्यक आहेत. त्याचबरोबर तुमचं बीएड असणं गरजेचं आहे किंवा एमएड असणं गरजेचं आहे. पुढे आहे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र आणि संरक्षणशास्त्र हे विषय आहेत. ह्या विषयासंदर्भात सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं बघा की मान्यता प्राप्त विद्यापीठाचे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किमान परीक्षा 50% गुणांसह किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे बीएड किंवा एमएड असणं सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र एमएड सुद्धा चालून जातं. पुढे आहे तर्कशास्त्र. तर्कशास्त्रामध्ये सुद्धा तुमच्याकडे जर तुमचा पदव्युत्तर पदवीचा विषय तर्कशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल तर तुम्हाला सुद्धा इथे अप्लाय करू शकता तुम्ही 11वी-12वीसाठी आणि तुम्हाला तिथे सुद्धा 50% गुण असणं आवश्यक आहे. बीएड एमएड सुद्धा असणं आवश्यक आहे. बीएड एमएड शिवाय बीएड किंवा एमएड या दोनपैकी कुठलीही पदवी असेल तुम्ही तिथे पात्र ठरू शकता. पुढे आहे बघा वस्त्रशास्त्र आणि हे सुद्धा टेक्स्टाईल केमिस्ट्री हे सुद्धा तुम्ही जर इथे तुमच्याकडे पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. असे विविध प्रकारचे विषय आपल्याकडे पाहायला मिळतात. पुढे आहे शिक्षणशास्त्र. आता
आपण जर शिक्षणशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीपेक्षा पास असाल तर तुम्ही इथे जे काही शिक्षणशास्त्र विषय आहे 11वी-12वीला त्या विषयासाठी तुम्ही पात्र असणार आहात. तसं तुमचं बीएड सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही बीएड असणं ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4 वर्षाची बीए बीएड किंवा बीएससी बीएड ही पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. आता बघा, आता खूप वेळा आपल्याकडे एमएससी आपण वेगवेगळ्या विषयातून करत असतो. मग त्याच्यामध्ये एमएससी केल्यानंतर आपल्याकडे आपण कोणत्या विषयाला इलिजिबल आहोत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी भौतिकशास्त्र आपण जर विचार केला, भौतिकशास्त्राचा आपण जर विचार केला तर तुमच्याकडे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड फिजिक्स, त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिजिक्स, ओके, ह्या विषयात पदवी असतील, पदव्युत्तर पदवी असेल तर ती पदवी तुमची 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून बीएड ही पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर तुम्ही नक्कीच भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी 11वी-12वी साठी इलिजिबल आहात. पुढे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये जर पाहिलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि एनालिटिक केमिस्ट्री, म्हणजे जे काही केमिस्ट्रीचे जे काही सूक्ष्म सूक्ष्म पार्ट आहेत हे तुमच्याकडे, तुम्ही जर याच्यामधून जर एमएससी कंप्लीट असाल तर तुम्ही इथे सुद्धा 11वी-12वी साठी केमिस्ट्री हा विषय शिकवण्यासाठी पात्र असाल. त्याचबरोबर जीवशास्त्र हा विषय तुमच्याकडे असेल तर जीवशास्त्र तुम्हाला शिकवायचं असेल इयत्ता 11वी-12वीला तर तुमच्याकडे बॉटनी, झूलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, त्याच्यानंतर लाईफ सायन्स, नंतर बायोसायन्स सायन्सेस, मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी, नंतर प्लांट सायकोलॉजी, नंतर बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर अँड पेस्ट मॅनेजमेंट, जेनेटिक्स इत्यादी जे काही विषय आहेत हे विषय घेऊन तुम्ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर ती पदवी तुम्हाला 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला बीएड सुद्धा असणं गरजेचं आहे, हे इथे सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र. आता पुढे जाऊ थोडंसं बघा. पुढे आहे पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान. आता हा विषय जर तुम्हाला शिकवायचा असेल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून वेटरनरी सायन्सेस, नंतर बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी, लाईफ सायन्सेस अशा प्रकारच्या ज्या काही पदव्या आहेत ह्या पदव्या विषय आहेत हे विषय घेऊन तुम्ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं बीएड सुद्धा असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सर्व पदवीसाठी किंवा उत्तर पदवीसाठी किंवा 12वीसाठी आपल्याला कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण प्रत्येक तुम्हाला तुमच्या अर्हतेनुसार तुम्ही जिथे पाहिजे ते अप्लाय करू शकता. पुढे कृषी विज्ञान, त्याच्यानंतर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान. इथे तुम्हाला भरपूर दिलेलं बघा की ॲग्रिकल्चर सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजी हे विषय तुमचे इथे असतील तर तुम्ही विज्ञान, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान तुम्ही शिकवायला इलिजिबल आहात. तुम्ही 11वी-12वी साठी ते फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे जर ऑप्शन फॉर्म आले त्यामुळे तुम्हाला हे निवडताना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान शिकवायचं असेल तर तुमच्याकडे फूड सायन्स, फूड प्रोसेसिंग अँड फूड टेक्नॉलॉजी हे विषय असणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल की तुम्ही इथे सुद्धा फॉर्म भरून तुम्ही तिथे नोकरी मिळवू शकता. बघा विद्यार्थी मित्र, मग अशा प्रकारे हे काय आहे की तुम्हाला एक प्रकारचं एक पूर्णपणे डिटेल्ड मध्ये दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढचं बघा, याच्यामध्ये थोडंसं आपण खाली गेलो होतो, पुढे बघूया. आता पुढे होम सायन्स आहे बघा. काय आहे होम सायन्स? आता होम सायन्स, होम मॅनेजमेंट, गृह व्यवस्थापन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला होम सायन्स ही डिग्री असणं गरजेचं आहे किंवा होम इकॉनॉमिक्स ही डिग्री असणं गरजेचं आहे. हे विषय असणं गरजेचं आहे. आणि हा विषय घेऊन तुम्ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण 50 गुणांसह होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल पदवीमध्ये या 11वी-12वी साठी तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल. पुढे माहिती तंत्रज्ञान. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुमच्याकडे कोणता विषय पाहिजे विद्यार्थी मित्र? कॅम्प्युटर सायन्स असला तर चालेल. आता हा बीएससी ला पण आहे बघा पदव्युत्तर पदवीमध्ये. ओके, त्याच्यानंतर कम्प्युटर ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर मॅनेजमेंट हे विषय आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हे विषय घेऊन जर तुम्ही पदव्युत्तर पदवी 50 गुणांसह पात्र असाल, उत्तीर्ण असाल तर तुम्ही माहिती व तंत्रज्ञान हा विषय शिकवण्यासाठी 11वी-12वीला पात्र आहात. पुढे आहे बघा पुस्तक पालन व लेखाकर्म. पुढं आता याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? मग तुमच्याकडे वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी पाहिजे, म्हणजे बीकॉम म्हणजे काय एमकॉम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पदव्युत्तर पदवी. आणि ती किमान 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं बीएड सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि नवीन मधलं तुमचं 4 वर्षाचं बीएड तुमच्याकडे असेल, बीए बीएड, तरी इथे चालून जाणार आहे.
ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की एमकॉम अप्लाइड किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स असणारे उमेदवार इथे पात्र नसतील. बघा, जे विद्यार्थी एमकॉमला ज्यांचा अप्लाइड किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स हा विषय आहे, हे विद्यार्थी येथे पात्र नाहीत. ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आहे बघा, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. हा विषय शिकवायचा असेल तर तुमच्याकडे वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी हवी. त्याचबरोबर तुम्ही बीएड सुद्धा कंप्लीट असणं गरजेचं आहे, ते पण 50 गुणांसह दोन्ही पेपर, म्हणजे जसं की वाणिज्य एमकॉम सुद्धा तुम्ही इथे पात्र पाहिजे, 50 गुणांसह उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं बीएड सुद्धा 50 गुणांसह उत्तीर्ण पाहिजे. त्याचबरोबर 4 वर्षाची बीएड डिग्री सुद्धा तुम्ही इथे पास असल्या तरी चालून जाईल. इथे सुद्धा तुम्हाला टिप दिलेल्या आहे विद्यार्थी मित्र, की इथे सुद्धा तुम्हाला एमकॉम मध्ये अप्लाइड किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स हे विषय चालणार नाहीत. हे विषय असतील तर तुम्ही इथे इलिजिबल नाही आहात. पुढे आहे सरचिटणीसाची कार्यपद्धती. आता चिटणीसाची कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवीच आवश्यक आहे, ती सुद्धा 50 गुणांसह आवश्यक आहे. त्याचबरोबर बीएड ही पदवी सुद्धा तुम्हाला 50 गुणांसह आवश्यक आहे, हे सुद्धा इथे आहे. इथे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं पॉईंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जर कॉमर्ससाठी फॉर्म भरणार असाल, 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाणार असाल, तर तुमच्याकडे जर अप्लाइड आणि बिझनेस इकॉनॉमिक्स तुमचे विषय असतील एमकॉमला, तर तुम्ही इथे इलिजिबल नाही आहात विद्यार्थी मित्र. तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही, तुम्ही इथे पात्र नाही आहात. इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. इथं जे विषय तुम्हाला कॉमर्सचे दिसतात त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी आहे, परंतु त्या पदव्युत्तर पदवीला तुम्हाला अप्लाइड आणि बिझनेस इकॉनॉमिक्स नसला पाहिजे, तरच तुम्ही इथे इलिजिबल आहात. हे स्पष्ट इथे सांगितलेलं आहे. पुढे आहे डिझाईन अँड कलर्स. ग्राफिक डिझायनिंग सह जीडी आर्ट्स, इथे आर्किटेक्चर डिग्री तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. नंतर हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिशिएशन हे एक आहे, इथे पण तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग सह जीडी आर्ट्स आणि आर्किटेक्चर इथे तुम्हाला इथं आवश्यक आहे. याच्यानंतर आहे बघा पुढं की हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक, ओकल लाईट म्युझिक. आता हे तुम्हाला नंतर ओकल क्लासिकल म्युझिक, नंतर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, म्हणजे जर संगीतशास्त्र आहे, हे संगीत विषय तुम्हाला जर शिकवायचा असेल तर तुमच्याकडे विद्यार्थी मित्र मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या संबंधित विषयातील पदवी आवश्यक आहे. जर तुम्ही ओकल लाईट म्युझिक शिकवणार असाल तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही इंडियन म्युझिक शिकवणार असाल तर ते तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे, किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक शिकवणार असाल तर त्याची पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे पात्र आहात आणि तुमच्याकडे बीएड पदवी सुद्धा असणं गरजेचं आहे. पुढे आहे बघा चाइल्ड डेव्हलपमेंट आणि बालविकास. आता चाइल्ड डेव्हलपमेंट हा जर विषय तुम्हाला शिकवायचा असेल तर तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी कोणती हवी? होम सायन्स आणि होम इकॉनॉमिक्स ही पदव्युत्तर पदवी हवी. त्याचबरोबर सायकोलॉजी किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट हे जर विषय तुमचे पदव्युत्तर पदवीला असतील तर तुम्ही बालविकास शिकवण्यासाठी पात्र आहात. आणि ही सुद्धा पदवी तुम्हाला 50 गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं बीएड असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर 4 वर्षाची बीएससी बीएड ही डिग्री पूर्ण असेल तर तुम्ही इथे सुद्धा काय करू शकता, किंवा बीएड डिग्री पूर्ण असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पुढे महत्त्वाचा पॉईंट आहे बघा की हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण. या शिक्षणासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्याही विद्यापीठाची 50% गुणांसह पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं MPEd म्हणजे मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन हे इथं असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 11-12वर काय शारीरिक शिक्षक म्हणून काम करता येईल. पुढे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजेच पर्यावरण शिक्षण. मग हे सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पर्यावरण शिक्षणातील पदवी तुमची असणं गरजेचं आहे. आणि पर्यावरणशास्त्र तुमच्याकडे असेल तर पदव्युत्तर पदवीला तुम्हाला कमीत कमी 50% गुण पाहिजेत आणि तुमच्याकडे बीएड सुद्धा पाहिजे, तरच तुम्ही इथे एलिजिबल आहात. ओके, मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्हाला पूर्णपणे काय आहेत एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आणि तुम्ही तुमच्याकडे जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला कोणती अर्हता पाहिजे किंवा तुमच्याकडे कोणते क्वालिफिकेशन पाहिजे हे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला इथून पुढचे अपडेट सारखे मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करता येईल तेवढा शेअर करा, जेणेकरून काय होईल की त्यांना आपण कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत, कशासाठी आपण फॉर्म भरू शकतो, पवित्र फॉर्ममध्ये ऑप्शन फॉर्म देत असताना कशा प्रकारे निवडायचा, हे सर्व त्याची माहिती त्याला इथे मिळून जाईल. त्याबद्दल धन्यवाद.